तर राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। तर शिंदेंच्या मंत्र्यांकडे लक्ष अजित पवारांसंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। सध्या राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। अनेक महत्त्वाच्या विषयांवर या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल। दरम्यान शिंदेंच्या मंत्र्यांकडे लक्ष असेल कारण निधी वाटपावरून अजित पवारांसंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली होती। सध्याची महत्त्वाची बातमी, कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीकडे लक्ष असणार आहे। अनेक महत्त्वाच्या विषयावर या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होतील। तर निधी वाटपावरून शिंदेंच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती। निधी वाटपात आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही बैठक महत्त्वाची ठरते। शिंदेंच्या मंत्र्यांकडे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष असेल कारण त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निधी वाटपावरून नाराजी व्यक्त केली होती। तर कॅबिनेट बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयावर या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल। दरम्यानच निधी वाटपावरून महायुतीत गोंधळ असल्याच्या चर्चा सुरू होत्या कारण वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या मंत्र्यांनी निधी वाटपावरून नाराजी व्यक्त केली होती आणि आता देखील या मंत्रिमंडळ बैठकीआधीही ही नाराजी कायम असल्याची माहिती समोर येते। अशात आता कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे त्यामुळे अद्यापही उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्र्यांची ही नाराजी कायम असल्याचं कळतंय। तर राज्याच्या मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक कॅबिनेट बैठकीला आता सुरुवात झाली आहे आणि निधी वाटपाबाबत कुठेतरी नाराजी आहे। अजितदादांच्या अर्थ खात्याकडून निधीच मिळत नाही आणि जर निधीच मिळाला नाही तर काम नेमकं कसं सुरू करणार असा प्रश्न कॅबिनेट मंत्र्यांनी विचारलेला आहे। आणि यासोबतच एक जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुठेतरी भाजपने देखील सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलेलं आहे की मंत्र्यांचं ऑडिट केलं जाणार आहे, मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट केलं जाईल आणि जर त्यांचं काम व्यवस्थित नसेल तर मात्र त्यांना डच्चू सुद्धा दिला जाईल। त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती कुठेतरी या कॅबिनेट मंत्र्यांची झाल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे बरेचसे मंत्री आहेत ज्यांच्या फायलींना रेड फ्लॅग सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि हे रेड फ्लॅग सुद्धा अजूनही काढण्यात आलेलं नाहीये। जे OSD आहेत ते सुद्धा त्यांना दिले जात नाहीये, त्यांची देखील नियुक्ती संभ्रमामध्ये आहे आणि या सगळ्यांचा जो तणाव आहे, जो प्रेशर आहे तो या कॅबिनेट मंत्र्यांवर असल्याचं बोललं जाते। यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचा जास्त प्रमाणामध्ये समावेश असल्याचं बोललं जाते आणि कुठेतरी अजित पवार यांनी याबाबत तोडगा काढावा अशी सुद्धा मागणी केली जाते आणि थेट मुख्यमंत्र्यांकडे जी मागणी झाल्याचं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे आता नेमकं कॅबिनेटमध्ये याबाबत काही महत्त्वाचा निर्णय होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं जरी ठरलं असलं तरी देखील आदिवासी विभाग असू द्या किंवा मग समाज कल्याण विभाग असू द्या किंवा इतर विभाग असू द्या, पणन खनिकर्म विभाग असू द्या, या सगळ्या विभागांकडून जे मंत्री आहेत त्यांची नाराजी मुक्तपणे उघड होताना पाहायला मिळते आणि नेमकं आता देवेंद्र फडणवीस यावर काही तोडगा काढणार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लवकरात लवकर निधी वाटप केला जाईल। जे अधिवेशन येते त्या अधिवेशनाच्या नंतर या सगळ्या मंत्र्यांना निधीचं जे वाटप आहे ते सुरळीत सुरू होईल अशी सुद्धा माहिती मिळते। पण यापूर्वीचा जो बॅकलॉग आहे तो नेमका कसा भरून काढायचा हा सुद्धा सवाल या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांसमोर आहे। आजची कॅबिनेट बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते पण वादळी ठरते असं सुद्धा बोललं जातंय कारण थेट निधी वाटपावरून शिवसेनेकडून अजित पवार यांच्याच पक्षावरती हा थेट निशाणा साधण्यात आलेला आहे की अजित पवार यांच्याकडून निधीचं व्यवस्थित वाटप होत नाहीये आणि खासगीतल्या मर्जीतल्या लोकांना जास्त निधी दिला जातो, मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांना कुठेतरी डावललं जातं अशी थेट हा जो सूर आहे तो कॅबिनेट बैठकीमध्ये पाहायला मिळाला आणि यावर नेमकं आता अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तोडगा काढणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीत नेमकं शिंदेंच्या